नागपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत मोठी कारवाई केली आहे। कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून तब्बल 4 किलोहून अधिक गांजा जप्त केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। एका कारवाईत दुचाकीसह 1,30,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पाहूया हा सविस्तर अहवाल। नागपूर शहरात अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलीस विभागाने ऑपरेशन थंडर मोहीम सुरू केली आहे। या अंतर्गत कळमना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलीस हवालदार प्रमोद कंगाले हे पथकासह पेट्रोलिंग करत असताना त्यांना कळमना मार्केट येथील चिखली गेट परिसरात 2 संशयित व्यक्ती दुचाकीसह उभ्या असल्याची माहिती मिळाली। यानंतर पोलिसांनी NDPS कायद्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत 2 पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला। तपासणी दरम्यान आरोपीकडून 4 किलो 168 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणात सोम महेश बेडिया आणि असीम खान जमील खान या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपी हे मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। कारवाई दरम्यान 80,000 रुपयांचा गांजा, 50,000 रुपयांचा होंडा ऍक्टिवा आणि 1 कॉलेज बॅग असा सुमारे 1,30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू झाला आहे। पकडलेल्या आरोपींचा रेकॉर्डवरचे नाही आहेत सध्या, परंतु यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे। कारण माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनात नागपूर शहरात ऑपरेशन थंडर ही मोहीम चालू आहे आणि या मोहीममध्ये आम्ही प्रत्येक ड्रग्ज विरोधी मोठ्या प्रमाणात कारवाया करत असतो आणि त्यात फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक यामध्ये जाऊन आम्ही अधिक आरोपितांचा शोध घेत असतो। यामध्ये सुद्धा आम्ही फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक आरोपींचा PCR घेऊन शोधणार आहोत आणि यामध्ये अधिक आरोपी वाढण्याची शक्यता आहे। यांना अधिक विचारपूस अजून करणे सुरू आहे आणि पुढील तमासा आमचा बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक आमची बाकी असल्यामुळे याबद्दल मी तुम्हाला जास्त सांगू शकत नाही, परंतु आरोपींच्या ताब्यात सध्या आम्हाला ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांवर कारवाईचा धडाका कायम ठेवलाय। कळमना पोलिसांचा या कारवाईमुळे अंमली पदार्थाच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत।